काय महेशराव, जमलाय का बेत? अहो एक नंबर मामा, एक नंबर. मामीने मी तीच म्हणलो. मामी, मामा नवरा की मामा भैया नाही काय आले? मी जयश्रीना बोलवून आणते. हे घ्या मामी. तुमने पुकारा हम चले आए. बसा, लागली सगळी जेवण घेऊ. बसलं बी होय जेवायला? तुम्हाला सोडून एकटेच बसलेत जेवायला. हो मामी, भैयांना पण माहिती आहे बरं का, माझ्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होईल, पण भूकेवर कंट्रोल होत नाही. काय भैया? भूक त्याचा वीक पॉइंट आहे बरं का. तुम्ही घ्या की अजून मामी, खीरवाडा त्याला. जेडे, का ग काय झालं? मला अजिंक्यांची लईच आठवण येते ग. मगाशी फोन आला होता ना, तेव्हाच बोलणार होते. बोलायलाच नाही जमलं. जिजे, तू बी नाही बोलली ना ग त्यांच्याशी गेल्यापासनं? होय ग, मला पण मस्त बोलाच वाटते, पण त्याला कधी येळ असतोय कधी नसतोय तेच कळत नाही बघ. जिजे, अजिबात काळजी नको करू बघ. मी लगेच फोन लावून देते, मग बोल तुला किती बोलायचं तेवढं. आता कशाला? का? काय झालं? म्हणजे आता सगळ्यांचं जीवन होऊ द्या की. मी लावते की मग एकत्रच बोलू की सगळे. अगं नाही नाही, आताच लावू देत, तेवढंच बरं वाटेल जीवाला. हाय ना ग जिजे? अगं राहू दे जेडे, सगळ्यांची जेवण होऊ देत की, मग बोलू आपण सगळीच. जेडे घे जेवून. बरं झालं विषय टळला. आत्ताच सगळ्यांना कळलं तर उगाच काळजी करत बसत्याल. तर ये राहुल, बस 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 बस. जेवतोस का? ए त्याला पण वाढ की. कर का जेवणच आलायस? कशाच काय जेवताय मामा? कर काय झालं? एक तर आपल्या आज्यात असून बसले आणि त्यात जेवण जातोय वय. आजाचं काय झालं? राहुल्या, हा? असं का रे बोलतोस? आ? काय नाही. आता सांगतोस का नाही काय झाले ते? अग काय नाही जिजे, खरंच. ए रावल्या, काय असेल ना ते खरं खरं सांग बर का पटकन. हे सांगतोस का कसं आता? अहो खरंच काय नाही, आपल्या आज्याला शिक्षा पण झालेली नाही. हो खरंच. काय? अजिंक्यांना शिक्षा झाली? नाही, काय बी बोलतोय हो. हा हो, मी काय पण बरळत असत. हे बघ शीतल, काय असेल ते आम्हाला खरं खरं सांग बरं. अगं आम्हाला बी पटतंय,
कुठल्या बी बायकोला आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली हे सांगायला चढच जाणार. शीतल, खरं आहे काही? अहो पण असं काय गुन्हा केलाय त्यांनी की त्यांना शिक्षा झाली? ऐका एवढं काय नाही झालंय. त्यांना शिक्षा झाली आहे, पण आर्मीनच दिली आहे शिक्षा. त्यांना पोचायला लेट झालं ना म्हणून. अगं मग अशी सांगायचं नाहीस वे. काय रे राहुल्या? हा मी सांगितलं होतं की भैयाला. भैयानं सांगितलं नाही हो तुम्हाला. काय हो हर्षवर्धन, तुम्हाला माहित होतं तर आम्हाला सांगायचं नाही व्हय? मामा हे बघा, आमच्यावर ओरडू नका मामा. मी कुठं ओरडलोय? नाही आम्हाला मान्य आहे, रावल्याने आम्हाला येऊन सांगितलं, पण आम्हाला वाटलं रावल्याने मस्करी केली. पण त्याच्यानंतर शीतल त्या आजेचं बोलणं झालं ना, त्याच्यातून आम्हाला असंच वाटणार मस्करी केली. पण आम्हाला काय माहिती शीतलच. काय कशी तर अशी कशी त्याला शिक्षा झाली? अहो जीजी, त्यांची ट्रेन चुकली म्हणून ते पुढच्या ट्रेननं गेले. अगं पण अशी कशी चुकली ट्रेन? ते लग्नाच्या दिवशी लईच गडबड झाली ना, म्हणून त्यांना लेट झालं. आणि लेट होणार असेल तर रिपोर्टिंग करून कळवायला लागतं आधीच. ते काय त्यांनी केलं नाही म्हणून शिक्षा झाली, बाकी काय नाही. शीतल, बाकी काय नाही म्हणजे आमच्या लग्नामुळं अजिंक्यांना शिक्षा झाली असं म्हणायचंय का तुला? नाही, असं काय नाही. मी फक्त सांगितलं. जाऊ द्या, आता विषय वाढवू नका उगाच. आमच्या लग्नामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय बाबा. इकडे यांच्या आई साहेबांनी त्यांना घराबाहेर काढलं, पण आता अजिंक्यांना बी शिक्षा झाली. कुठल्या मुहूर्तावर आपलं लग्न झालं? अजिंक्यला पण आमच्यामुळे शिक्षा झाली, आम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे. आवाज जेवतात आठवलं कुठं होताय? ऐका रे. जेवल्यानंतर बोलू की आपण. बाग काय म्हणा बर का, आपला बेत बारी झाला. अगं जेडे, आओ, चला पटकन दार लावून घ्या.